काय सांगताल एक प्रतिष्ठित असा वैद्यकीय व्यवसाय सोडून तुम्ही आज राजकारणामध्ये प्रवेश करा? खरं कारण म्हणजे आरोग्याची सेवा तर आम्ही देतच आहोत, पण जनतेच्या विकासासाठी काही आपल्याला सत्ता असणे किंवा आमदार पाठीशी किंवा पंचायत समिती आपल्याकडे असणे गरजेचं असते. ज्या जनतेच्या विकासाचं विजन तळागाळातले महिला असतील, आरोग्य असेल, शिक्षण असेल, सर्व जे काही सर्व समाजाचे जे काही लोक असतील, सर्व महिला असतील, यांना बरोबरीने घेऊन चालायचं आहे. त्यांना त्यांचे काही विकासाची कामे आहेत, त्यांच्या अडचणी आहेत, हा मुद्दा मांडायचा आहे. त्याच्यासाठी आम्ही याच्यामध्ये उतरलेलो आहोत. महिला म्हणून तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. प्रचाराच्या दरम्यान महिलांमध्ये कशा प्रकारचा उत्साह दिसतो? खूप छान प्रतिसाद आहे. पहिली गोष्ट म्हणजे माझा पहिल्यापासून कॉन्टॅक्ट 2014 पासून आम्ही सेवा देत आहोत. इथं नेलकरंजी गावामध्ये 2020 पासून समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर मी आहे. इथल्या प्रत्येक लोकांशी माझी ओळख आहे. याच्या अंडर येणाऱ्या प्रत्येक वाड्यांशी माझी ओळख आहे. माझं कामही इथल्या लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे प्रत्येक महिलांचा रिस्पॉन्स हा चांगला आहे. प्रत्येकांची अपेक्षा हीच आहे की मॅडम तुम्ही आमच्या अपेक्षा किंवा जे काही आमचं समस्या असाल त्या दूर करताल. उच्च शिक्षित आहात तुम्ही, हा असा महिलांचा प्रतिसाद आहे. मला निवडून दिल्यानंतर तुम्ही महिलांसाठी काय काम करणार आहे? महिलांसाठी महिला सक्षमीकरणाचं काम, बचत गटामार्फत, पंचायत समितीमार्फत जो काही निधी असतो, महिलांना रोजगार हमी, काम, वेगवेगळ्या योजना त्यांच्या मार्फत पोहोचून त्यांचं सक्षमीकरण करणार आहे. आरोग्याची तर सेवा मी देणारच आहे. 24 आवर ते आमचं चालूच आहे. त्यासोबत महिला सक्षमीकरण हे आमचं ध्येय असणार आहे. यासोबतच माननीय आमदार आपले सुहास भैया बाबर आता आम्हाला म्हणाले की तुमचं जर कामामध्ये काही कुचराई झाली तर आम्ही राजीनामा द्यायला पण मागे पुढे बघणार नाही. पण मी जनता मायबापला एवढंच सांगू इच्छिते की अशी वेळ कधीच येणार नाही. त्यांचा विश्वासही तुटणार नाही आणि जनतेच्या विकासातही आम्ही कुठे कमी पडणार नाही. एवढे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.